सहाय्यक पोलीस निरीक्षक मार्गदर्शक आणि ज्यांच्या दरारा हा समस्त शहराला आणि तालुक्याला माहिती ते दिलीप टेरे साहेब, शिक्षण सभापती आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भारत पवार सर, भाजपचे गटनेते आमचे मार्गदर्शक विजय चव्हाण सर, बांधकाम सभापती आमचे मार्गदर्शक दीपक आबा राऊत, त्याचबरोबर छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून जे काही आम्ही आरोग्य शिबिर राबवतो त्या प्रत्येक आरोग्य शिबिराला पाठबळ देणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका शीतलताई बोलकर मॅडम, त्याचबरोबर छत्रपती ग्रुपच्या स्थापनेपासून आज सकाळपर्यंत छत्रपती ग्रुपची वाटचाल कशा पद्धतीने असली पाहिजे आणि कशा पद्धतीने छत्रपती ग्रुपची दिशा असली पाहिजे ते मार्गदर्शन करणारे प्रमुख मार्गदर्शक सचिनजी वायकुळे सर, युवा उद्योजक राकेश तातेर साहेब, त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 24 तास तत्पर असलेले पाणी पुरवठा सभापती भैयासाहेब बारुंगळे, त्याचबरोबर छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून जे काही कार्य केलं जातं ते समाजापर्यंत अतिशय प्रभावीपणे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पोहोचवणारे श्री गणेश गोडसे सर, श्री चंद्रकांत कर्डे साहेब, उद्योजक अमोल गोलक, माणिक हजारे, सदाभाऊ गाडे या सगळ्यांचं मी छत्रपती ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब, शाळा क्रमांक 15 बार्शी नगरपालिका या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांचा विचार समाजात रुजला पाहिजे आणि त्यातून एक चांगला समाज घडला पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षापासून 15 वर्ष झालं छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहे. त्या सामाजिक कार्याला व्याप्ती देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि पिण्यासाठी अतिशय सुरक्षित पाणी मिळालं पाहिजे भूमिका मनामध्ये घेऊन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अजय टिंकू पाटील, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बापूसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून या सर्व गोष्टीचं नियोजनाने आयोजन केलं जातं. छत्रपती कृतीतून आणि विचारातून झाली पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती ग्रुपच्या वतीनं आज बार्शी नगरपालिकेच्या 15 नंबर या शाळेमध्ये चिलर आणि वॉटर प्युरिफायर याचा लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी करत आहोत. यासाठी विचारपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी छत्रपती ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो व गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवरायांचा विचार समाजात अतिशय प्रभावीपणे रुजला गेला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा विचार हा कृतीतून समाजात रुजला गेला पाहिजे. यासाठी छत्रपती ग्रुपची स्थापना गेल्या 15 वर्षाखाली आमचे मार्गदर्शक बापूसाहेब पाटील, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व मार्गदर्शक, बार्शी तालुक्याचे लोकप्रिय लोकनेते विकासरत्न माजी आमदार राजाभाऊ राऊत, आमचे प्रमुख मार्गदर्शक विजय नानासाहेब राऊत व युवा नेते आणि युवकांच्या आशा स्थानवीर भैया राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती ग्रुपची गेल्या 15 वर्षाखाली स्थापना झाली आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून अखंडपणे दरवर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. कार्यक्रमाचं आयोजन नाही तर कार्यक्रमाच्या माध्यमातून जयंती उत्सव असेल, सामाजिक बांधिलकी असेल, ही तात्पुरती कार्यक्रमासाठी नाही, अखंडपणे त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे ही भूमिका घेऊन छत्रपती ग्रुपचं काम गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून जी काही कामं छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आज समाजाला देण्यात आली त्या कामाची माहिती आणि या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमचे मोठे बंधू श्री अजय टिंकू पाटील यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर छत्रपती ग्रुपची 2010ला स्थापना झाली साहेब आणि ही स्थापना होत असताना आपण समाजाचं देणं लागतोय. त्या भावनेनं छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आम्ही 2010 पासून आजपर्यंत अविरत काम करतोय. या
2010 पासून काम सांगायचं म्हणलं तर खूप काय आहे, परंतु त्यातले प्रामुख्याने जी महत्वाची काम आहेत ती मी तुमच्याकडे सांगतो. यामध्ये आम्ही छत्रपती बालिका कल्याण योजना नामक एक शासनाची जी राबवायची स्कीम आहे ती आम्ही चालू केली, ज्यामध्ये ज्या घरामध्ये मुली आहेत, ज्यांना मुलगा नाही, 3-4 मुले आहेत, अशा निवडक मुलींना काढून त्यांच्या नावाने आम्ही 5,000ची ठेवण्याचं काम केलं. आणि आतापर्यंत आमच्या पावणे 200+ यात्रा 5,000च्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर महिला शिक्षण करण्यासाठी आपण कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे या उद्देशानं आणि आतापर्यंत ज्या महिला वीरभट्टीवर कामाला जातात किंवा बाहेर कामाला जातात अशांची गुणवत्ता असते, कला असते, परंतु त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात म्हणून आम्ही 150+ पिठाच्या चक्क्या पावणे 200+ दिलेले. त्यामुळे आपल्या त्यांना रोजगार निर्मिती झाली. आज त्या महिला कामाला न जाता गुन्हेगार निघाले ते रोजगार करून आपला परपंच सांभाळतात. त्याचबरोबर आम्ही शिलाई मशिनीचं वाटप केलं. शिलाई मशीन देखील आमचे 150+ झालेले. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ज्या सगळे काम करत असताना आपत्कालीन परिस्थिती आली होती. 2019ला परभणी बीड जाणारी एसटी लातूरला अडकली. 2 वडे असल्यामुळे तिथे पाण्याचा प्रवाह जास्त होता आणि प्रवासी त्या ठिकाणी 33 जण होते. मग त्या ठिकाणी अग्निशामकची देखील गाडी गेलेली माघारी आली, कारण प्रवाह इतका होता की कोण पुढे जायचं धाडस करत नव्हतं. त्याच्यामध्ये आम्ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून 15 जण आम्ही रस्सी बांधून त्या ठिकाणी पोहोचून 33 प्रवाशांना आम्ही जीवनदान दिले. पुढे पाठवलं. त्यानंतर आम्ही 2016ला आरोग्य शिबिर घेतलं. त्यामध्ये आम्ही 5 गेरेगाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी आम्ही सगळ्याच्या आरोग्याच्या तपासण्या डॉक्टर तिथे मोफत करून 2,75,000 रुपये किमतीचं औषध आम्ही त्या ठिकाणी मोफत वाटलं. त्यानंतर ऑक्सिजन, आपण कोविड मध्ये परिस्थिती अशी होती की प्रत्येकाने समाज बांध राखून आपण काम केलं पाहिजे. अशा उद्देशानं आम्ही ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 51 ऑक्सिजन टाक्याचा जो खर्च येतोय ही शासनाचा कुठेतरी भार कमी करण्यासाठी 51 ऑक्सिजन टाक्याचा खर्च उचलून 51 ऑक्सिजन टाक्या त्या ठिकाणी दिल्या. परत 5 अन्न छत्रालय चालू होते, त्यांना 5,000 किलो धान्य दिलं. त्यानंतर अनेक अशी काम आहेत. आमच्या छत्रपती ग्रुप मधील एक माझा सहकारी मित्र एक्सपायर झाला आणि नवनाथ रोडे त्याचं नाव होतं, परंतु आता त्यासाठी काय करायचं तर आम्ही त्यावर्षी कार्यक्रम टाळून त्याच्या नावाने मुलीच्या नावाने 25,000ची एफडी केली. त्यामध्ये त्यांच्या लग्नाच्या श्रीमंतांच्या कुंडाला पैसे सत्कर्मी लागले, त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे. त्यानंतर असं वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक छत्रपती ग्रुपच्या आधारस्तंभ नानासाहेब काम करतात, का तर आपल्या आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून झाडं लावतो आपण. मग आमच्या संघटनेत असं वाटलं की आपण ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी येतात, त्यांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून काही केलं पाहिजे. तर आम्ही पहिल्यांदा सरकारी रुग्णालयामध्ये बाहेरून खेडेगावातून अख्ख्या तालुक्यातून तिथे महिला बांधव येतात. आम्ही पहिल्यांदा सरकारी रुग्णालयामध्ये आरो प्लांट बसवला. आज त्या ताब्यात 2023 पासून आज ताब्यात जेवढे तिथं रुग्ण येतात ते स्वच्छ पाणी पिण्याचं काम छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून तिथं करतात. त्यानंतर आम्ही बालाजी विद्या मंदिर आहे त्या ठिकाणी गेल्या वर्षी आरो प्लांट दिलेला आहे. यावर्षी ही शाळा निवडायचं कारण आहे की ही शाळा ज्यावेळेस आम्ही पाहिली तर आपल्या शहरामध्ये ही शाळा एकदम सुसज्ज, साफसफाई, स्वच्छता, कॉम्प्युटर सेंटर सगळ्याच गोष्टी मॅडमने ह्या स्टाफनं जपलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बोरचं पाणी असल्यानंतर लेकरांचं आयुष्य सुधारायचं असेल तर त्याच्या पोटामध्ये चांगलं पाणी गेलं पाहिजे. या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी माझ्या अंदाजे म्हणजे रक्कम सांगायचा तात्पर्य एवढा आहे की करत असताना आपण काय करतोय हे सांगितलं पाहिजे म्हणून फक्त मी सांगतोय. आज ही आरो प्लांट आणि हा फ्रीजर 85,700 रुपयाचा आहे. छत्रपती ग्रुपचं केलेलं आजपर्यंत काम आहे आणि हे काम अखंडपणे असंच चालू राहणार आहे. आपलं मार्गदर्शन, आपला आशीर्वाद छत्रपती ग्रुपच्या पाठीशी असाच राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीला छत्रपती ग्रुप सातत्यानं पाठीशी उभारेल हे सांगतो आणि थांबतो. जय शिवराय. धन्यवाद अध्यक्ष. आपल्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून जे काही आपण छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून कार्य करतोय त्याचा आढावा आपण सांगितला. त्या आढाव्याच्या माध्यमातून एकच गोष्ट मी सांगतो की ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना स्वराज्यातील प्रत्येक घटकाला आपण न्याय दिला पाहिजे आणि प्रत्येक घटकासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे ही भूमिका मनामध्ये बाळगून छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून मुलींसाठी असेल, महिलांसाठी असेल, युवकांसाठी जिम असेल,
त्याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ असेल आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे काही गोष्टी लागतात ते देण्याचं काम छत्रपती ग्रुप गेल्या 15 वर्षापासून अखंडपणे करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला अनेक मार्गदर्शक प्रत्यक्षरित्या यासाठी मार्गदर्शन करतायत. त्याचबरोबर आर्थिक पाठबळ म्हणून छत्रपती ग्रुपला जे देणगीदार आहेत त्यांचं देखील मोठं सहकार्य या सगळ्या गोष्टीला लाभतं. आणि आज आपण छत्रपती शिवरायांची जयंती करत असताना मी मान्यवरांना एकच गोष्ट सांगतो की जे काही कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्षांनी सांगितला त्याच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे, जयंती ही एक दिवसापुरती साजरी नाही झाली पाहिजे, तर आपण जी जयंती साजरी करतो त्या जयंतीचा वर्षानुवर्ष उपयोग झाला पाहिजे. याचं ज्वलंत उदाहरण सांगतो की ज्या 200 मुलींना 5,000 रुपयाच्या नावाने एफड्या केल्या त्या 200 मुलींच्या जीवनामध्ये आर्थिक पाठबळ कायमस्वरूपी एक सक्षमपणे उभा राहावं या भूमिकेतून छत्रपती ग्रुपने काम केलं. ज्या 200 पीठाच्या चिक्क्या दिल्या गेल्या त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग व्यवसायासाठी आज पण त्या महिला त्या चक्कीपीठाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक पाठबळ त्या माध्यमातून होत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगतो ढेरे साहेबांना, आपल्याला माहित असेल साहेब की बार्शी शहरामध्ये एकमेव असा ग्रुप आहे की जो ग्रुप आपल्या माध्यमातून 200 ते 250 युवकांना मोफत जिमची व्यवस्था आपल्या ग्रुपच्या माध्यमातून करतोय. साधारणपणे 15 ते 20 लाख रुपयाचं सामान त्या जिम मध्ये आहे, पण त्या जिमच्या माध्यमातून साहेब पूर्णपणे मोफत जिम छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून या युवकांसाठी खुली करण्यात आली आहे. असंख्य असे कार्य आहेत छत्रपती ग्रुपचे, पण ते कार्य करत असताना डोळ्यासमोर एकच उद्देश आहे की छत्रपती शिवरायांनी जो विचार समाजासाठी मनामध्ये घेतला तो विचार कृतीच्या माध्यमातून आपण राबवला गेला पाहिजे. याच विचारातून आपण ज्यांना आदर्श मानतो ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन मी उपस्थित सर्व विचारपीठावरून मान्यवरांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. विचारपीठावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की सचिन अण्णा थोडं मागं सर मागं सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण विचारपीठावरती स्थान आपण लावावं. यानंतर छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या विनंतीला मान देऊन आपला अनमोल वेळ हे या सामाजिक कार्यासाठी देण्याच्या उद्देशाने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. म्हणून आज कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्यांच्या माध्यमातून गेले 3 ते 4 वर्ष झाला आम्ही पाहतो की तालुक्यातील प्रत्येक घटकाला आपल्या कार्यक्षम कार्यपद्धतीच्या माध्यमातून न्याय मिळतो असे बार्शी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार व्यापार शेख साहेब यांचा सत्कार बापूसाहेब पवार आणि आमचे सदस्य निलेश भाई पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. साहेबांनी सत्कार स्वीकारा. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून सत्काराचं सामान देखील वही आणि शाल अशा पद्धतीचं आहे जेणेकरून या वहीच्या माध्यमातून
शालेय विद्यार्थ्यांना देखील ज्या पद्धतीने आमच्या मार्गदर्शिका नगराध्यक्षा तेजस्विनी कटले यांनी सुरुवातीलाच विनंती केली होती की माझा सत्कार करत असताना वया आणि पुस्तकाच्या माध्यमातून सत्कार करावा, तर ताई तुमचाच नाही तर छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आम्ही आपल्या संकल्पनेच्या माध्यमातून करतोय. यानंतर गेल्या अनेक वर्षापासून बार्शीच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी खंबीरपणे प्रत्येक संघटनेच्या पाठीमाग पाठबळ म्हणून उभारले, ज्यांच्या माध्यमातून अनेक शिवजयंती मंडळ असतील, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मंडळ ज्यांच्या नेतृत्वातून आणि ज्यांच्या विचारातून उभारली, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून बार्शी शहर आणि तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, ते आमचे मार्गदर्शक राजविजय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय विजय नानासाहेब राऊत यांचा सत्कार गणेश हांडे आणि बजरंग पवार यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. नानासाहेबांनी सत्कार स्वीकारा. ज्या काही गोष्टीची आवश्यकता लागते त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर म्हणजे विजय नानासाहेब राऊत त्यांचा सत्कार आपण छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून करतो. यानंतर बार्शी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी तैमूर मुलानी साहेब यांचा सत्कार शुभम चव्हाण आणि आकाश चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर बार्शीची लाडकी बहीण ज्यांच्या माध्यमातून गेल्या 2 ते 3 महिन्यामध्येच आपण पाहत असाल की प्रत्येक महिलाला आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची भूमिका ज्यांच्या संकल्पनेतून आज शहरामध्ये राबवली जात आहे, त्या बार्शी शहराच्या कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम नगराध्यक्षा आदरणीय सौ तेजस्विनी कटले मॅडम यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महिलांना, युवकांना आणि बार्शी शहरातील प्रत्येक नागरिकांना न्याय देण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या नगराध्यक्षिका तेजस्विनी कटले मॅडम यांचा सत्कार या शाळेच्या सर्व महिला मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या माध्यमातून होत आहे. मी माझ्यासमोर असलेल्या छोट्या या सगळ्या ताईंना विनंती करतो की ज्या ताईंचं काम या शहरासाठी आहे त्या ताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर सामाजिक चळवळ आणि परिवाराच्या राजकीय वर्षातून एक युवा तरुण बार्शी शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला उभारतो, मोठ्या ठिकाणी निवडून येतो आणि त्यांच्या कार्यतत्परतेतून आणि सामाजिक बांधिलकीतून त्यांची निवड उपनगराध्यक्ष पदासाठी होते. असे आमचे सहकारी मित्र आणि बार्शी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष युवा मित्र, युवा नेते रोहितदादा पाटील यांचा सत्कार सचिन शिंदे आणि कुमार माळी यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दबंग अधिकारी आदरणीय दिलीपजी ढेरे साहेब यांचा स्वागत सत्कार सागर थोरात आणि अमोल डिसले यांनी छत्रपती ग्रुपच्या वतीने करावा आणि ढेरे साहेबांनी तो स्वीकारावा विनंती करतो. छत्रपती शिवरायांचा आदर्श, तमाम महापुरुषांचा आदर्श, युवकांना प्रोत्साहन आणि आरोपींच्या मनामध्ये धडकी भरवणारे दबंग अधिकारी दिलीप ढेरे साहेब यांचा सत्कार अमोल पाटील आणि सागर थोरात यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आमच्या मार्गदर्शिका छत्रपती ग्रुपला कायमच ज्यांचं पारबळ असतं अशा आमच्या मार्गदर्शिका ग्रामीण
बार्शी तालुक्यातील प्रत्येक रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळाली पाहिजे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रुग्ण सेवकांसाठी मोफत औषध पुरवठ्याचं काम असेल असं कार्य करणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर शीतल गोरकर मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर बार्शी नगर परिषदेचे शिक्षण सभापती माजी मार्गदर्शक आदरणीय बालक पवार सर यांचं स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीने मयूर पवार यांनी करावं अशी मी विनंती करतो. शिक्षकांच्या क्षेत्रामाध्यमातून आपलं कार्यकर्तृत्व पार पाडून आता शिक्षण सभापती या पदावर विराजमान होऊन बार्शी शहरातही शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे आणि चांगला झाला पाहिजे यासाठी कार्य करणारे आमचे मार्गदर्शक पवार सर, नगरपालिका शिक्षण अधिकारी बावकर सर यांचा सत्कार दीपक दावारे आणि अण्णा वैद्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बार्शी भाजपा गटनेते आदरणीय विजयजी चव्हाण सर यांचा स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीने दाग आणि समाधान राऊत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जरा मागे तुमचं मागे सामाजिक वारसा जपणारे आणि मंडळांना पाठबळ देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय विजय चव्हाण सर. आपल्याला थंड आणि शुद्ध पाणी प्यायचं जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. जरा मागे यानंतर बार्शी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक आणि बांधकाम सभापती आदरणीय दीपक राऊत यांचा स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीने सचिन दावारे आणि आबा दिघे यांनी विनंती करतो. राजकीय वारसा आणले दुसरे मोठे दिले आणले कसा जपला पाहिजे हे एका शहराला तालुक्याला न दाखवता संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपक राऊत यांच्या माध्यमातून प्रत्येक जाती धर्मातील लोकांना कशा पद्धतीने गुण्यागोविंदाने उपक्रमांनी नांदायला पाहिजे याचा आदर्श आणि ज्वलंत उदाहरण आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपक राऊत. बार्शी तालुक्यातील सगळ्या युवकांचे आशास्थान प्रेरणास्थान ज्यांच्या मार्गदर्शनातून बार्शी शहरातील तरुणाई हातातील तलवार आणि काट्या सोडून सामाजिक कार्यामध्ये उतरले असे आमच्या सर्वांचे बार्शी तालुक्यातील सर्व युवकांचे मार्गदर्शक आणि आशास्थान आदरणीय सचिन सर यांचा स्वागत आणि सत्कार विनीत काकडे आणि नागेश मोठे यांनी करावा अशी मी विनंती करतो. हजारो महिलांना न्याय देणारे तृतीय पंथासाठी विश्वव्यापी कार्य करणारे शेकडो हजारो युवकांच्या आत्महत्या रोखणारे हजारो कुटुंबांना गुन्हेगारांना नांदवण्यासाठी प्रयत्नशील असणारे हजारो शेकडो आमच्यासारख्या संघटना आणि युवक उभा करणारे या बार्शी शहराची शान म्हणून आणि युवकांचा मान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय सचिन वायकर सर. यानंतर आदरणीय राकेश साहेब यांचा स्वागत आणि सत्कार श्रावण पालेराव आणि बाळा शिंदे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. युवक आदरणीय राकेश साहेब ज्यांच्याकडे गेली 25 वर्ष झाला आम्ही सामाजिक कार्य कशा पद्धतीने करावं याचा आदर्श म्हणून पाहतो ते आदरणीय बाळासाहेब पाटील. यानंतर या भागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेमध्ये पाणी पुरवठा असेल तर अतिशय पद्धतीनं सुरू झाले या भागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक आदरणीय बाळासाहेब बांगले यांचा स्वागत सत्कार संघटनेचे आणि प्रवीण पवार यांनी करावा अशी त्यांना करतो. गेली अनेक वर्ष झालं जे आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर पाणी पुरवठा सभापती म्हणून कार्य करतात. बार्शी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका ज्यांच्या माध्यमातून आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट ज्या शाळेत शिकले त्या शाळेत त्यांचा सत्कार होता ह्याच्यासाठी जोरदार
आणि बार्शी प्रेस क्लबचे सचिव आदरणीय गणेशजी गोडसे सर यांचा स्वागत आणि सत्कार सचिन सुपेकर आणि दत्ता बोगदे यांनी करावं विनंती करतो. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य आणि समाजासमोरचे ज्वलंत प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडणारे आमच्यासारख्या संघटनेला मोलाचं पाठबळ देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय गणेश गोडसे सर. आमचे मार्गदर्शक पत्रकार आदरणीय चंद्रकांती गड्डे साहेब यांचा देखील स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीनं रावसाहेब गोळे आणि यांनी करावं विनंती करतो. आदरणीय चंद्रकांती गड्डे साहेब लोकांच्या शास्त्रान आमचे मार्गदर्शक हजारो लाखो युवक घडवणारे लोकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणारे आपल्या नावातून नाही तर आपल्या कर्तृत्वातून नाव कमवणारे आमच्यासारख्या अनेक संघटना उभा करणारे प्रत्येक संघटनेला मोलाचं पाठबळ देणारे आणि तालुक्याच्या आणि शहराच्या विकासासाठी आपलं कमी वयातलं जीवन सुद्धा समर्पित करणारे आमचे बंधू भाजप युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय युवा नेते रणवीर भैयाराव यांचं स्वागत आम्ही छत्रपती ग्रुपच्या वतीनं करतो व त्यांचा सत्कार कुमार माळी आणि छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अजय टिंकू पाटील यांना विनंती करतो की आपण रणवीर भैया यांचा सत्कार करा. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक युवकाला हाताला काम मिळालं पाहिजे, शहरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आपलं पद हे लोकांसाठी समर्पित ठेवलं पाहिजे. 24 तास लोकांसाठी अवेलेबल असणारे, 24 तास लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत असणारे, प्रत्येक महापुरुषांना आदर्श मानणारे आणि आपल्या कृतीतून त्यांचा आदर्श दाखवणारे आमचे मार्गदर्शक युवा मित्र भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रणवीर भैयाराव. यानंतर उद्योजक अमोल घोलप यांचा स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीने अमोल पाटील यांनी करावं त्यांना विनंती करतो. उद्योजक अमोल घोलप यांचा स्वागत आणि सत्कार अमोल पाटील आणि गणेश भैया गावले यांनी करावं त्यांना विनंती करतो. त्यानंतर उद्योजक माणिकजी हजारे यांचा स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीने सचिन नानाराव यांनी करावं त्यांना विनंती करतो. उद्योजक माणिक हजारे यांचा स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीनं सचिन नानाराव यांनी करावं त्यांना विनंती करतो. आदरणीय सुरेश शिंदे सर यांचा स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मनोज चिंचकर आणि गोविंद थोरात यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय सुरेश शिंदे सर यांचा स्वागत आणि सत्कार संघटनेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की सत्काराला बराच काळ गेला पण प्रत्येक मान्यवरांचं संघटनेसाठी योगदान समाजासाठी योगदान हे बहुमूल्य असतं आणि ते कुठेतरी ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने आपण हा सत्कार करतोय. यानंतर मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती ही कृतीतून साजरी झाली पाहिजे. ती जयंती उत्सव साजरा करत असताना त्या जयंती उत्सवाचा वर्षानुवर्ष फायदा झाला पाहिजे ही भूमिका मनामध्ये घेऊन छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून जो आपण एरोप्लेन आणि चिअर या शाळेसाठी देत आहोत त्याचा लोकार्पण सोहळा सर्व विचारपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या उपस्थितीमध्ये त्या मशीनचा लोकार्पण सोहळा आपण करा. अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे याची मागची रक्कम मी कोणी सांगत नाही. याची मागचं महत्व सांगतो. 50 लिटर 500 शुद्ध पाणी आणि 40 लिटर चिल्ड म्हणजे गार पाणी आपल्या शाळेसाठी जे मुबलक आहे किंवा क्षमतेपेक्षा आपल्या शाळेच्या क्षमतेपेक्षा जास्त पद्धतीचं
ही मशीन छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बसवत आहोत. याचा लोकार्पण 16 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. हे बसवण्यामागचा उद्देश शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला, कर्मचाऱ्यांना अतिशय शुद्ध आणि मुबलक स्वच्छ गार पाणी मिळालं पाहिजे या भूमिकेतून छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून बाजूला उपस्थित प्रत्येक छत्रपती ग्रुपच्या सदस्यांचं योगदान आहे, प्रत्येकाची भूमिका आहे, प्रत्येकाचं म्हणणं आहे की आपण सामाजिक काम करत असताना समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे. या ठिकाणी संपन्न करत आहोत. ज्यांच्या हात त्यांचं सामाजिक योगदान, सामाजिक भावना, सामाजिक विचार आपल्याला निश्चितच पाठबळ देणार आहे, ताकद देणार आहे. सगळ्यांच्या वतीनं आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कोल्हापूरला फोडतात काही त्याला डोक्यानं सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. छत्रपती ग्रुपच्या या कार्याला आपले विचारांचे आणि म्हणून आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण फोटोसाठी व्यवस्थित सर्वच विचारपीठावरचे मान्यवर बापू पारगुडे छत्रपती ग्रुपचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पवार लोकदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे की आपण या लोकार्पण सोहळ्यासाठी मशीन खरेदी करावं. बाकी धन्यवाद. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून सांगतो की छत्रपती उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आज शाळेला या प्लॅनचं लोकार्पण आम्ही या ठिकाणी करतो. अतिशय थोडक्यात या शाळेतील विद्यार्थ्यांचं छत्रपती शिवरायांच्या वरचं एकच भाषण या युवा शिवभक्तांनी करावं अशी मी त्याला विनंती करतो. थोडक्यात या छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती ग्रुपच्या यावर्षीच्या कार्यकारिणीची अध्यक्षपदी बापूसाहेब पवार, तसेच उपाध्यक्ष हरीश डाके आणि कार्याध्यक्ष सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर आपला तरुण युवक या ठिकाणी छत्रपती शिवरायांवरून आपलं भाषण या ठिकाणी मनात आपलं व्यक्त करतो. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलणार आहे. शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. Today I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and a brave warrior. He was born in 19 February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His father's name was Shaji Raje Bhosle and mother's name was Jizabai. He was founder of the Maratha Empire. He is always believed in equality and justice, and he respected all the religions. And he believed, and he is known for all of us. Jai Bhavani, Jai Shivaji. आपल्या मराठी शाळेतील युवक अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित कशा पद्धतीने बोलू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आपण आता पाहिलं असेल. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अतिशय भाषण चांगलं केलं त्याच्यासाठी ज्या पद्धतीने टाळ्या वाजल्या पाहिजेत त्याच पद्धतीने विद्यार्थी घडवण्यासाठी जे शिक्षक आणि इतर कर्मचारी काम करतायत त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्याचबरोबर
प्रत्येक चांगल्या कार्याला प्रोत्साहन देणं छत्रपती ग्रुपचं कर्तव्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अतिशय प्रभावी भाषण केलं त्याला रोख स्वरूपामध्ये छत्रपती ग्रुपच्या वतीनं 500 रुपये बक्षीस आम्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांना विनंती करतो की त्या विद्यार्थ्यांना आपण द्यावं. यानंतर आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्याला पाठबळ देणारे आणि सामाजिक हित जोपासणारे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांतदादा कतले यांचा सत्कार मी अखिल पठाण यांना विनंती करतो की त्यांनी करावा आणि दादांनी तो सत्कार स्वीकारावा. यानंतर मी आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिनजी वाईकोळे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. छत्रपती ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी ज्या आरोग्यांचं लोकार्पण झालं त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या बार्शी शहराच्या प्रथम नागरिक तेजस्वी कथले, उपाध्यक्ष रोहित पाटील, त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये काम करताना सामान्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन सेवा बजावणाऱ्या अधीक्षक डॉक्टर शीतल गोपळकर, त्याचबरोबर तृतीय पंचायतचं काम जेव्हा करतो आणि त्या कामासाठी ज्यांनी अतिशय मोठं योगदान दिलं की ज्यांच्यामुळं या शहरातल्या पाडलिंगूंना मासिक वेतन सुरू झालं, त्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड देणं अतिशय सहज झालं, त्यासाठी मोठं योगदान देणारे या बार्शीचे तहसीलदार यपाळ शेख साहेब, त्याचबरोबर अधिकारी म्हणून काम करत असताना अधिकारी म्हणूनच करायचं आणि माणूस म्हणून जगताना माणूस म्हणूनच जगायचं या पद्धतीने कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप डेरे साहेब, या क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या मंडळाच्या माध्यमातून घेऊन बार्शी शहराचं नाव एकेका जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सीमा ओलांडून पलीकडे नेलं ते राजमुळे क्रीडा मंडळाचे विजयदादा राऊत, माजी सभापती रणवीरभाई राऊत, त्याचबरोबर बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी की ज्यांच्याबद्दल पहिल्यांदाच आज भेट झाली, मात्र ज्यांच्याबद्दल आदर दाखली की ते शिस्त आहेत, शिस्तचित्र आहेतच आहेच, मात्र कामातली तत्परताही त्यांच्याकडे आहे असे तैमूर मुलानी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले भारत तात्या पवार सर, उद्योजक राकेश ठाकरे साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आणि बार्शी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष चंद्रकांत करडे, सचिव गणेश गोडसे, नगरसेवक आणि सर विजय चव्हाण सर, दीपक राऊत, मालिक हजारे, प्रशांत कतले मालक, त्याचबरोबर बाह्य बारमुळे पाण्याच्या बाबतीमध्ये दक्षता बाळगणारे बाह्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याचबरोबर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी तुम्ही मुलं आणि ज्यांनी हा कार्यक्रम घेतला ते छत्रपती ग्रुपचे टिंकू पाटील आणि विजय राऊत, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ऍडव्होकेट गणेश हांडे, शुभम चव्हाण आणि सर्वच या सगळ्या छत्रपती ग्रुपचं मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन आहे. सर्वात अभिनंदन या प्रशालेतल्या सर्व शिक्षिकांचं अभिनंदन. तहसीलदार साहेब होते की एकसारखा आहे गाडी हा एका ड्रेसमध्ये पोशाखात इतकी छान या सगळी मुलं दिसत आहेत, परंतु त्या मुलांना मी फक्त 2 गोष्टी सांगेल की या बाजारात जे आहे ती काय आहे, शुद्ध पाण्याची मशीन आहे, इथं तुम्हाला शुद्ध पाणी मिळेल आणि वर्गामध्ये शुद्ध विचार मिळेल. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुमच्या जवळ आहेत आणि त्या खूप महत्वाच्या आहेत. साहेब गुरुजींनी असं सांगितलं होतं की साहेब गुरुजी अगदी लहान असताना तुम्ही पुस्तक आवर्जून वाचा, तुमच्यावरच होते आणि बाहेर आल्यानंतर आईने त्यांना काम सांगितलं. आता तुम्हाला आईने काम सांगितल्यानंतर थोडासा राग येतो, आपण चिडचिड करतो, मात्र साहेब गुरुजींना ज्या वेळेला त्याच्या आईने काम सांगितलं की एक काम कर की पलीकडची झाडाची फुलं तोडून आण आणि मला ती पूजेला अर्पण करायची आहेत, त्यावेळेला आईने नुकतंच सारून काढलं होतं शेणाने सारून काढल्यानंतर साहेब गुरुजी त्यांना असं म्हणाले की मी काही फुलं आणायला जाणार नाही, कारण ते सारवल्यामुळे माझ्या पायाला घाण लागेल आणि घाण लागलं तर मग मला त्याची दुर्गंधी येईल, त्यामुळे मी काही फुलं तोडणार नाही, मी फुलं आणून देणार नाही.
तर आईला थोडं आश्चर्य वाटलं. आईने त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं की तुझा विचार मला आवडला की नाही हे मी तुला सांगणार नाही, मात्र एक गोष्ट आवर्जून सांगेल की जी साने गुरुजीची आईने साने गुरुजीला सांगितली, जी तुम्हाला सुद्धा ऐकायची, तुम्हाला सुद्धा ती पाळायची. ती म्हणाली की जसं तू आता पायाच्या तळव्याला घाण लागू नये म्हणून आता जसं झाटकन नकार दिला, तसंच भविष्यात आणि आयुष्यात तुझ्या चारित्र्याला सुद्धा घाण लागणार नाही याची सुद्धा तू काळजी घे. आणि ही जर काळजी घेतली तर खऱ्या अर्थात तू भारताचा एक चांगला नागरिक होशील. या भिंतीवर एक सुविचार लिहिलाय की वस्तू कोणती वाईट नसते. तुम्ही रोज सुविचार वाचता की नाही माहिती नाही, तर तिला सुविचार लिहिलाय की कोणतीही वस्तू वाईट नसते, फक्त तिला आपण कसं गुण देतो त्यावर ते अवलंबून असतं. इकडे लिहिलंय की मोबाईलच्या संदर्भामध्ये, आता मोबाईलच्या बाबतीमध्ये तुम्ही पाणी प्यायला जाल तेव्हा ती ओळ वाचायची. आता मोबाईलचा वापर टाळा म्हणजे काय, तर ते तुम्हाला शिक्षक सांगतीलच. पण या सगळ्या गोष्टी करत असताना मी टिंकू पाटीलचं मनापासून कौतुक करेन. का कौतुक करेन, तर याच्यासाठी कौतुक करेन की त्याला कळलं नेमकं की बाबा माणसाच्या जगण्याचं गणित काय. म्हणजे तुमचं चुकलं, आपलं चुकलं, बऱ्याचदा चुकलं, तर तुम्ही सूत्र सांगतो सगळे जाताना घरी घेऊन ते जा. तुम्हाला सांगतो आपण गल्लत केली, खिशात माणसं ठेवली, खरं तर खिशा पैशांसाठी असतो. डोक्यात माणसं ठेवली, खरं तर डोकं विचारांसाठी असतं. आणि मनाची जागा ही माणसांची असते. आपल्याला हेच कळलं नाही, आपण मनात काय ठेवायचं, डोक्यात काय ठेवायचं आणि खिशात काय ठेवायचं हे आपल्याला कळलं नसल्यामुळे ही गणित बिघडत गेली. तुम्ही मोठे व्हाल तसे एक पत्ते पाळा की मनात नेहमी चांगल्या माणसांच्या प्रतिमा असल्या पाहिजेत, डोक्यात नेहमी चांगले विचार असले पाहिजेत आणि खिसा जो आहे ना तो पैशाशिवाय दुसऱ्या कोणत्याही कामासाठी असला नाही पाहिजे. आणि जर कधी भविष्यात हा मोबाईल आलाच तर या मोबाईलमध्ये फक्त आणि फक्त नावं असली पाहिजेत, कारण नाती मोबाईलमध्ये कधीही नसतात, नाती ही मनात असतात. आणि तुम्ही मोठं व्हाल तसं त्या पद्धतीने तुम्ही काम करत राहा. तुमच्या मनापासून तुमची काय अभिनंदन देण्यासाठी प्रचंड मोठेपणा लागतो, कारण या जगामध्ये देणारी माणसं कमी आहेत आणि घेणारी माणसं कमी आहेत. आपल्या एक लक्षात आलं नाही, येताना पण आपण निर्वस्त्र आलो, जाताना पण आपण निर्वस्त्र जाणार आहोत. मधला जो कालखंड आहे तो मधला कालखंड आहे, तो देण्याचा कालखंड आहे. आणि हा विचार मनापासून जपण्याचं काम टिंकू पाटील आणि छत्रपती ग्रुपने केलं, म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो. या व्यासपीठावरची जी माणसं तुम्हाला दिसतात ती सगळी ग्रेट आहे. ही ग्रेट कशासाठी आहे, कारण हा तुमचा कार्यक्रम आहे, तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम होतो. त्या सगळ्याला वाटलं की आपल्याला सुद्धा त्या मुलांना पाहता आलं पाहिजे, कारण असं मांडी घालून बसणारी मुलं पाहण्याचा कालखंड त्यांच्या हातून निसटलेला आहे, माझ्या हातून निसटलेला आहे. परंतु पुण्याचा भूतकाळात जात येईल, पुण्यानंतर शाळेचं प्रांगण आठवायला लागेल, पुन्हा शाळेचं प्रांगण आठवल्यानंतर पुन्हा विद्यार्थी झाल्याचा भाव मनामध्ये निर्माण होईल. आणि हा भाव मनात निर्माण व्हावा म्हणून सगळी मंडळी इथं आली. आणि त्यांनी तुम्हाला या ठिकाणी या वेशात पाहिलं, या पोशाखात पाहिलं. खरं तर मांडी घालून बसणारी सगळीच ग्रेट असतात, तुम्ही सुद्धा ग्रेट आहात. कारण पूजा कधीही उभा राहून गांधी जात नसते, पूजेसाठी मांडीच घालावी लागते. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं पूजनीय आहात, तुम्हाला सर्वांना कौतुक करतो आणि माझ्या वाडीला पुढे येतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ज्या पद्धतीने उदाहरण देऊन या कार्यक्रमाचा सारांश सांगितला आणि या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, आमचं केलं, मान्यवरांचं केलं. पण खरं कौतुक ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करताना जे आपलं आजपर्यंतचं पाठबळ आमच्यासारख्या संघटनेला लागलंय त्याच्यासाठी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला टाळ्या वाजवून मी सरांचं अभिनंदन करावं अशी सगळ्यांना विनंती करतो. यानंतर या बार्शी शहराला आणि तालुक्याला न्याय देणारे कर्तव्यदक्ष तहसीलदार शेख साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमासंदर्भात संबोधन करावं. आज आपल्या शाळा क्रमांक 15 मध्ये छत्रपती ग्रुप मार्फत आरो प्लॅनच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्या लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष रणवीर भैया राऊत, चेअरमन, राजकीय कारण चेअरमन अशी सवय झालेली आहे, उद्या तुम्ही मंत्री जरी झाले का तरी तालुक्यातील लोक तुम्हाला आणि लाडकी बहीण समितीचं अध्यक्षपद सांभाळता ज्यांना लाडकी बहीण म्हणून नगराध्यक्ष केलं अशा नगराध्यक्ष मॅडम कथले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सर्व सहकारी सीओ साहेब, ढेरे साहेब, रुपलकर मॅडम, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी महोदय, त्यामध्ये मग उपनगराध्यक्ष आहेत आबा भैया बारंगुळे आहेत, दीपक चव्हाण सर आहेत, शिक्षण सभापती पवार साहेब,
आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र आहोत आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे सर्व छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. वायकोळे सरांचा मी उल्लेख मुद्दामून केला होता, तो नंतर बोलता येईल तुमच्याविषयी, कारण वायकोळे सरांनी या ठिकाणी अतिशय थोडक्यामध्ये जे काही सांगायचं होतं ते या ठिकाणी त्यांनी सांगून त्यांचे विचार या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक होतं, विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने जीवनामध्ये चाललं पाहिजे, कशा पद्धतीचे विचार ग्रहण केले पाहिजे, याचं थोडक्यात विवेचन वायकोळे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. परंतु मला तर या ठिकाणी बोलताना छत्रपती ग्रुप विषयी मला थोडंसं बोलायचं आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारावरती कार्य करणारी एक संघटना म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. जवळपास आता जे सांगितलं त्यांनी, जवळपास 200 महिलांना त्या ठिकाणी नाही हे होती पिठाची गिरणीचं वाटप केलेलं असेल, किंवा मुलींसाठी एवढी ज्या ठिकाणी 5-5 हजाराची ठेवलेली असेल, वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे नियोजन असेल, किंवा आपत्तीमध्ये जे काही नागरिक अडकलेले होते त्यांची मदत करणं असेल. खरं तर एक समाजाला आदर्श देणारं कार्य या ठिकाणी या संघटनेमार्फत होतं. नाहीतर आज आपण पाहतोय एक सामाजिक संघटना म्हणजे रुपया गोळा करायचा आणि चाराने खर्च करायचा आणि त्याची पब्लिसिटी करायची, अशा पद्धतीचं संपूर्ण भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी त्या पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. मात्र कोणालाही 1 रुपयाचं मागणी न करता, कुठल्याही प्रकारे प्रकाश झोतात न येता, आपल्या सहकार्यांच्या मदतीतून एवढं मोठं कार्य आपल्या हातून होतं, त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण समाजामध्ये आपण आदर्श काय देतोय हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त आता संचालन करताना भाऊंनी सांगितलं तर फक्त आपण एका दिवसापुरती शिवजयंती साजरी करून उपयोग नाही, तर वर्षभर शिवरायांनी जे जे आपल्याला त्यांचे विचार दिलेले आहेत, समाजातील तळागाळातील, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केलं, दिनदुबळ्यांसाठी काय केलंय, महिलांसाठी जे काही त्यांचे विचार होते, या सर्वांचं अनुकरण छत्रपती ग्रुपनी त्यांच्या या कार्यातून केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि फक्त एकच शाळेला एकच विनंती असणार आहे, मुख्याध्यापक मॅडम असतील, त्यांचे सहकारी असतील, का आपण एक वेळ आपल्याला आरोग्य दिलं जातं, मग यांची आता जबाबदारी संपलेली असते. मात्र वर्षानुवर्ष त्याचं जतन करायचं, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष झाला पाहिजे, याची काळजी मात्र आपल्याकडून घेतली जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दुसरं एक आणखी बोलायचं होतं, सभापती निवड झालेल्या मला माहिती नव्हत्या. अतिशय चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी आपण पाहतो का शाळेचं जे काही वातावरण आहे, विद्यार्थी एकदम छान गणवेशामध्ये या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत म्हणून किंवा कार्यक्रम अटेंड करत आहेत. आणि मी खरोखर तुमचं मॅडम सर्वांचं पण कौतुक करू इच्छितो का अतिशय चांगल्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचे या ठिकाणी शिक्षण देत आहात. कारण तुमच्या अडचणी आम्हाला माहिती आहे. आज ज्या काही मोजक्या शासकीय शाळा या ठिकाणी शिल्लक आहेत, प्रायव्हेटचा जो काही आपल्याकडे सर्व ठिकाणी भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या अशा शैक्षणिक फीज घेऊन ज्या काही शाळा चालवल्या जातात, मात्र आपल्या ठिकाणी येणारा जो वर्ग असतो, पालकांचं तेवढा हवा तेवढा तुम्हाला सहकार्य भेटत नाही. मात्र अशा पद्धतीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांकडून चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपल्या मार्फत या ठिकाणी दिलं जातं. त्यामुळे तुमचं या ठिकाणी मी कौतुक करतो. आणि सभापतीबद्दल जे मी बोलत होतो, आता शिक्षक होते त्यांना त्यांच्या लाईनचं त्या ठिकाणी शिक्षण सभापती देऊन टाकलं. 2023-24 मध्ये आपल्याकडे दुष्काळ आला होता, बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये टँकर द्यायचे होते आणि पाणी कुठंच नव्हता. आणि नेमकं तेव्हा प्रश्न पडला होता का बार्शी शहरामध्ये नेमकं विहिरी किती आहे, तेव्हा भाऊ वडले होते का भैया बारोबरीला विचारा, त्यांना शहरातल्या कुठं विहीर आहे आणि कुठे काय आधी ते पाणी किती दिवसापर्यंत दिसतं सगळं त्यांना तोंडपाठ आहे. गट नंबर सह विहीर कुठे, त्यामुळे त्यांना पाणी पुरवठ्याचं जे काही दिलेलं ते एकदम सारखं त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. आपल्या निवडणुकीचा निकाल लागला, दुसऱ्याच दिवशी मी जात होतो आणि दीपक आगारला मी पाहिलं की मंदिर मिळायचं तिथं याचं काम चालू होतं, ओढ्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी काम चालू होतं. म्हणजे तेही दुसऱ्या दिवशीपासून त्यांना जे काही काम होतं ते त्या ठिकाणी लागले. त्यामुळे त्यांनाही बांधकाम समितीचं जे काही सभापती पद तेही अतिशय सार्थ अशी निवड या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांचं पण मी
या ठिकाणी अभिनंदन करतो. पुनश्च एकदा अतिशय चांगला सुटसुटीत कार्यक्रम तुम्ही फक्त आयोजित केला नाही, कार्यक्रमातून या मुलांना या शाळेला तर फायदा आहेच, मात्र समाजाला एक चांगला विचार आणि चांगला आदर्श तुम्ही दिलेला आहे. आणि खरं तर एक समाजाने आता तुमच्यातून घ्यायचा, त्या चुकीच्या गोष्टीवरती, गैरलागू गोष्टीवरती आवाढव्य असा जो खर्च करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपल्या शाळांना असेल, गोरगरिबांना असेल, समाजातील तळागाळातील घटकांना चांगल्या पद्धतीचं काहीतरी आपल्याकडून लाभ भेटेल या पद्धतीने तुमच्या या ग्रुपने कार्य केलेलं आहे. त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी मी मनस्वी अभिनंदन करतो. आणि मला वाटतं का त्या आपल्या वतीने, सर्वांच्या वतीने यांचं एक छोटेखानी अध्यक्षांचा आपण सत्कार करू, त्यांचं सहकार्यांचं करूया. धन्यवाद. अखिल भाई अरे या की धन्यवाद तहसीलदार साहेब. खरंच छत्रपती मॅडम अनेक वर्ष कार्य करत असताना हे अशा पद्धतीचा सत्कार ग्रुपचा आज मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी असा चांगलीचा सत्कार या ठिकाणी पार पडतोय मान्यवरांचा असते. सर्वच मान्यवरांचा मी छत्रपती आणि तुमच्या या सत्काराची उतराई करण्यासाठी छत्रपती ग्रुप या ठिकाणी कार्यरत राहील अशी मी या ठिकाणी येतो. आणि आदरणीय आपण चांगला कार्यक्रम घेत असताना नकळत काही मोठ्या घटना घडून जातात आणि त्या घटनेतनं आपण आदर्श घेतला पाहिजे. मी तहसीलदार साहेबांना माहिती द्यायला चाललो होतो. साहेबांना म्हणले की साहेब सावली, आपण सावलीमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. तर तहसीलदार साहेबांनी, तुम्हाला ऐकू आलं नसेल पण नकळत एक वाक्य वापरलं की सावलीमध्ये मनोगत व्यक्त करायचं म्हणल्यावर मी निश्चितच विचारपीठावर जाऊन उन्हामध्ये मनोगत व्यक्त करतो. म्हणजे समाजासाठी आणि समाज विद्यार्थी असण्यासाठी असे जर कार्यक्षम अधिकारी आपल्या सोबत असतील तरच समाज निश्चितच चांगल्या विचाराला पुढे जाईल. साहेबांनी 2-3 गोष्टी सांगितल्या की प्लॅनच्या मेंटेनन्स संदर्भात. साहेब, मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लॅन बसवले गेले, मॅडमला माहिती आहे ग्रामीण रुग्णालय असेल, तुळजापूर रोडला एका शाळेमध्ये प्लॅन बसवलाय साहेब, तर त्या प्रत्येक प्लॅनचा 2 महिन्याला 3 महिन्याला जो काही मेंटेनन्स असतो तो करण्याचं काम देखील छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून केलं जातं. आमचा युवा सहकारी युवा उद्योजक विजय चव्हाणच्या माध्यमातून आम्ही त्या प्लॅनचा मेंटेनन्स करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हा युवा उद्योजक देखील आमच्याकडनं कुठलाही एक रुपया घेत नाही, त्याच्यासाठी देखील आपण टाळा वाजवला पाहिजे. यानंतर बार्शी शहरातील युवकांना नव्हे तर जिल्ह्यातील युवकांना कशी दिशा असायला पाहिजे, समाज कशा पद्धतीने चांगला घडायला पाहिजे आणि पदावर असो या नसो, तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आयुष्यभर आम्ही तुम्हाला चेअरमन म्हणू, असं ज्या पदावर गेल्यानंतर आपल्या कार्यकर्तृत्वाची ठास उमटवणारे आमचे युवा मित्र, युवा मार्गदर्शक, युवा हृदय सम्राट सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रणवीर भाई राऊत यांना मी विनंती करतो की आपण आज बार्शी नगर परिषदेच्या 15 नंबर शाळेमध्ये छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षीच छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून विविध समाजातील उपक्रमाला जी गरज समाजामध्ये आहे त्या समाजाची उतराई म्हणून कार्यक्रम घेणारे आमचे छत्रपती ग्रुपचे सर्व सहकारी यांच्या डोक्यामध्ये रावसाहेब मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आतापर्यंत जसं मला कळतंय तसं पूर्वी कार्यक्रम तिथं तिलगीर चौकाच्या अलीकडे व्हायचा, त्यावेळेसपासून शिलाई मशीन असो, पिठाची गिरणी असो किंवा एरोप्लेन देणं असो, सायकल असो किंवा गरीब कुटुंबातील मुलींच्या नावाने आपल्या हे असे समाजामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम, मग त्या उपक्रमाला सर्वच मंडळातील सहकार्यांची संमती असते. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी खरं तर मला यावलीला जायचं होतं सकाळी रस्त्याच्या भूमिपूजनाला, पण काल टिंकू गाठपल्ले म्हणले तुम्ही 2 कार्यक्रम टाळल्यात, मला म्हणलं टाळल्या नाही, थोडा उशीर झाला.
म्हणलं ती कॅन्सल करतो, म्हणलं की तुम्ही जातो म्हणलं आज तुमच्या कार्यक्रमाला. आणि आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्यातील तहसीलदार शेख साहेब, व्यासपीठावरती उपस्थित बार्शी नगर परिषदेचे शिवू मुलानी साहेब, बार्शी नगर परिषदेच्या प्रथम नागरिक, आपल्या बार्शीच्या प्रथम नागरिक कथलेताई, नगराध्यक्ष कथलेताई, व्यासपीठावरती उपस्थित गोकुलकर मॅडम, आमचे मार्गदर्शक वायकुळे सर, बार्शी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रोहित पाटील, भैया बारमुळे, दीपक आवाज चव्हाण सर, करंडे साहेब, गोडसे साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी मार्गदर्शक बाळासाहेब तातेड, ज्यांनी आता नवीनच बार्शी नगरपालिकेच्या शालेय समितीच्या सभापदी ज्यांची निवड झाली ते भारतदादा पवार, माझे मार्गदर्शक, माझे नगरसेवक प्रशांत मालक कथले, व्यासपीठावरती उपस्थित सर्व छत्रपती ग्रुपचे सर्व सहकारी आणि ह्या आपल्या भागामध्ये ज्यांच्यामुळं या शिक्षकांना इथं थांबून काम करता येते, ते ज्या पालकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून सर्व हे विद्यार्थी इथं पाठवले ते सर्वच माझे विद्यार्थी. खरं बघायला गेलं तर आज समोर पाहिलं सर तर मुलापेक्षा मुलींची संख्या या शाळेमध्ये जास्त दिसते. आणि बार्शी नगरपालिकेच्या शाळेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जिथं जिथं आपल्या भागामध्ये गरीब लोकांची वस्ती जास्त आहे त्याच भागातल्या शाळेची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आता आमच्या भागात सुद्धा 3 नंबर शाळा आहे आणि त्या शाळेचं कौतुक ह्या कार्यक्रमात मी एवढ्यासाठी करतो की सर 2-3 वर्ष झालं जो जिल्हा परिषद किंवा सरकारच्या माध्यमातून कोणती शाळा उत्कृष्ट काढली जाते त्याच्यामध्ये पहिला क्रमांक हा 3 नंबर शाळेचा सलग 3 वर्ष झाली जिल्ह्यामध्ये. आणि स्कोप असं कुठल्या शाळेला आहे नाही किंवा आपली शाळा नगरपालिकेचे किंवा जिल्हा परिषदचे कॉम्पिटिशन आपल्याला या तालुक्यामध्ये भरपूर आहे किंवा खासगी शाळा झाल्या आहेत किंवा टीचिंग ह्या शाळेत चांगला आहे. त्यापेक्षा गुणवत्ता जर दाखवायची असेल आणि जर मनात कुठल्याही शिक्षकाने घेतलं तर 3 नंबर शाळेचं उदाहरण घेण्यासारखं. कारण खरोखरच गरीब विद्यार्थी, गरीब कुटुंबातील विद्यार्थी तिथं शिकत आहेत. आणि आपल्या नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून सुद्धा नगरपालिकेचं जर सांगायचं झालं तर राजगुरूच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं सीबीएसईची सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून आज कासवाडी रोला पेटागेमाळ्यामध्ये शाळा होत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की ह्या बार्शी शहर आणि ग्रामीणतील जनतेने जेवढा विश्वास आमच्यावरती टाकला त्या विश्वासाची उतराई करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध असू. त्याच्या बाबतीत कुठल्याच नागरिकांनी काळजी करायचं काही कारण नाही. रावसाहेबांना सांगितले की भया बारमुळ्याला पाण्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी माहिती आहेत बार्शीतल्या. कारण परिस्थिती बी अशा रावसाहेब की कुठल्या जरी नगरसेवकाला पाणी पुरवठा सभापती घे म्हणलं की 10 फूट लांब पाहिजे बाया सगळ्यात पुढे मी घ्यायला तयार आहे. कारण पहाटे 4:30-5 वाजल्यापासून फोन चालू होत्या वेळेला पाणी पुरवठ्याचं सभापती व्हायचं म्हणलं की पहाटे 4ला उठावं लागते. त्यामुळे त्याचबरोबर तात्याला शालेय शिक्षण सभापती केले. अधिकार आवाज बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक जणच आपापल्या पद्धतीने राजगुरूच्या मार्गदर्शनाखाली जेवढं चांगल्या पद्धतीने काम करावं त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि नुसतं आम्ही राजकर्ते म्हणून काम करत असताना जर प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य नसेल तर आम्ही कुठलंही काम करू शकत नाही व्यवस्थित. त्यामुळे तुमचं सुद्धा शिवसाहेब असतील, तुम्ही आजकाल कायम वेळोवेळी तुमचं सगळ्यांचं सहकार्य असतं. आता तुमची 2-4 महिन्यामध्ये बदली होईल पण तुमची लागलेली सवय ही नवीन तहसीलदारांना डोकेदुखी फार होणार आहे साहेब. कारण तुमची काम करायची पद्धत ही सगळ्यांना तालुक्यामध्ये आवडलेली आहे. कुठलीही कुणावरही अन्याय न होता किंवा प्रत्येकाची कामाची तळमळ बघून तुम्ही ते काम मार्गी लावलेलं आहे. आज छत्रपती ग्रुपच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळे सहकारी आमचे उपस्थित आहेत. पण ज्याच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं नियोजन होतं आणि ज्यावेळेस कार्यक्रम असतो पुढे यायचं म्हणलं, प्रसिद्धी घ्यायचं म्हणलं की आमचे सहकारी बापू पाटील कुठेतरी गायब करायला असतात. खरं आमचे एकदम जीवाभावाचे मित्र आहेत. ही सगळी संकल्पना किंवा हा ग्रुप जो समाजाच्या प्रति उदार होऊन जे कार्य करत आले त्याचं सगळं श्रेय आमचे सहकारी बापू पाटील यांना जातं. बरोबर आहे का? त्यांना जातं. आणि कार्यक्रम असला ना साहेब की फोटो काढायचा नाही लांब लांब कुठेतरी. आता आज मी कार्यक्रम आहे तर कुठे जातो नाही पण सगळं नियोजन करून आपलं पुढे न येता समाजासाठी जे जे आपलं कर्तव्य आहे ते करत असतात. आणि आज आरोग्याने जरी
दिला या नगरपालिकेच्या शाळेला. दिसताना आरोग्याने दिलंय किंवा समाजासाठी काहीतरी करणं, प्रत्येक जण पुढे येऊन आपल्या आपल्या परीने जर वर्षी काही ना काय करत असतं. पण छत्रपती ग्रुप एक असा ग्रुप आहे की 2010 पासून आज 25-26 आहे, सातत्याने 15-16 वर्षामध्ये कधीही खंड न पडता समाजासाठी जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे आतापर्यंत केलेला आहे. असाच विविध समाजोपयोगी उपक्रम तुम्ही कायम राबवत राहावं. तुमच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही सर्वच व्यासपीठावरील मंडळी तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही जे सांगाल ती वाटा उचलण्यासाठी आम्ही कायम तत्पर असू, असं अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि या नगरपालिकेतील शाळेतील सर्व शिक्षकांना विनंती करतो की जेवढे हे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जेवढं काय तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही एकदम प्रामाणिकपणे करावं. आणि जिथं नगरपालिकेची प्रशासनाची तुम्हाला गरज लागेल त्यासाठी कुठलीही मनात शंका न आणता आमच्या पुढे कुठलाही विषय तुम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी आणला त्यासाठी कायम आमचा होकार असेल, असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी शब्द देऊन थांबतो. जय हिंद. धन्यवाद भैया साहेब. आपण 2 उदाहरणं सांगितली आपल्या कार्यक्षम सभापतीबाबत आणि बापू साहेबांबाबत. त्याच्यावर एकच वाक्य सांगतो की सरसेनापती स्ट्रॉंग असले की सैनिक बिराला कमी करत नाही. जसं की भाऊंच्या नेतृत्वाखाली शहराचा आणि तालुक्याचा विकास चालू आहे, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष असतील, सगळे सभापती आणि नगरसेवक काम करतायत. त्याच पद्धतीने बापू साहेबांनी आम्हाला सांगितलं की छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून जे काही काम चालू आहे त्याला मी समोर जरी नसलो तरी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यांच्याच माध्यमातून आम्ही सगळेजण काम करतोय. कार्यक्रमाला फार उशीर झालाय. मी थोडक्यात मॅडमला म्हणतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचं पुणे स्टेट बँक शाळेच्या वतीने आनंद पद्धतीने स्वागत. 1 2 3 स्टार्ट. आजचा दिवस आमच्या शाळेसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आज आपण शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर वॉटर कूलरचे उद्घाटन केलेले आहे. पाणी हे जीवन आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ व थंड पाण्याची सुविधा अत्यंत गरजेची आहे. आज सुरू होत असलेली ही सुविधा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सोयीसाठी मोठी मदत ठरणार आहे. अशा या छत्रपती ग्रुपचे सर्व सदस्य यांच्या शाळेच्या वतीने मी शतशः धन्यवाद व्यक्त करते. आणि 1-2 मिनिटांमध्ये मी शाळेविषयी बोलू इच्छिते. यशवंतराव चव्हाण नगरपालिका शाळा क्रमांक 15 बार्शी या शाळेचा आम्हा सर्व शिक्षकांना अतिशय अभिमान आहे. आणि नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिवपेशातील मानाचा तुरा असणारी शाळा आहे. ज्या नगरपालिकेच्या 20 शाळा आहेत, या 20 शाळांमध्ये सर्वात जास्त पट असणारी ही शाळा आहे. साधारणपणे 250 पट ह्या शाळेचा आहे आणि या शाळेचा दरवर्षी वाढता आलेख आहे. शहरातील ISO शाळा आहे. या शाळेला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाला आहे आणि दरवर्षी या शाळेला उपक्रमशील शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त होत असतो. आणि माझे शिक्षक सर्व या विद्यार्थ्यांचे पालक समजून किंवा पालक आहेत आणि ते त्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण आहेत त्यांच्यामध्ये काही नाविन्यता आहे याचा शोध घेतात आणि त्यांच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना ते वळवण्याचा प्रयत्न करतात. आज या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली होती, पण आपण वेळेचं भान ठेवतोय आणि ज्या संस्थेने आज आपल्याला हा एरोप्लेन दिलेला आहे त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आपलं कर्तव्य समजते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्या कर्तृत्वाची आहे सर्वत्र ख्याती, ज्यांच्या कर्तृत्वाची आहे सर्वत्र ख्याती आणि ज्यांच्या सहकार्याने वाटते समाजाची प्रगती असे आदरणीय अजय टिंकू पाटील सर यांचा सत्कार आमच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सन्माननीय बाळकर सर यांना विनंती करते की सरांचा सत्कार करा. 2 मिनिटं
Yes. क्या क्या तिथेच आहे. नाही दिसत कोण कसं बघ तिथे केलं पूजेच्या साहित्याजवळ छत्रपती पिया आदरणीय अजय पिंटू पाटील सरांचा सन्मान सत्कार शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सन्माननीय गायकर सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार आपण संपन्न करत आहोत. धन्यवाद सर. मानाचे मानकरी आदरणीय छत्रपती बोर्डचे सचिव बापूसाहेब पवार सर यांचा सन्मान सत्कार शिंदे सरांनी करावा असल्याने विनंती करते. शिंदे सर आदरणीय बापूसाहेब पवार सर यांचा सन्मान सत्कार शिंदे सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद सर. ज्ञान कर्तृत्व आणि अनुभवांचा साठा ज्यांच्या ठिकाणी आहे असे छत्रपती ग्रुपचे उपाध्यक्ष हरीश दाते सर यांचा सन्मान सत्कार शाळेचे सर बोळे सरांनी करावा असताना विनंती करते. संपन्न होत आहे. समर्पण मेहनत निष्ठेचा मान आणि ज्यांच्या कार्यात उजळतो असा समाजाचा मान असे छत्रपती ग्रुपचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे सर यांचा सन्मान सत्कार गाडीसरांनी करावा असताना विनंती करते. धन्यवाद सर. तसेच जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा रोड यांचा सन्मान सत्कार गोडसरांनी करावा असताना विनंती करते. ज्यांच्या उपस्थित झाला आजचा उत्सव साकार असे आदरणीय जय शिवराय प्रतिष्ठेचे अध्यक्ष विजयदादा रोड यांचा सन्मान सत्कार संपन्न होत आहे. या ठिकाणी एक छोटेखानी सत्कार ठेवलेला आहे. कलाश्री पवार ही अतिशय गुणवंत विद्यार्थिनी आहे. तिचा सन्मान सत्कार आमच्याकडून राहून गेला होता. तर आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदरणीय व्यासपीठ कथलेताई आणि सरांना विनंती करते सर्वांना की तिचा सन्मान सत्कार करण्यात यावा. मॅडम कथलेताई यांच्या हस्ते कलाश्री पवार तिचा सन्मान सत्कार संपन्न होत आहे. आदरणीय गणेश हांडे सर यांचा सन्मान सत्कार प्रशासनाधिकारी बापूसाहेबांनी करावा असताना विनंती करते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी सामाजिक राज्य समन्वयक आदरणीय ॲडव्होकेट गणेशजी हांडे साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करून या ठिकाणी कार्यक्रम आपण संपन्न करावा. आदरणीय ॲडव्होकेट गणेशजी हांडे साहेब. छत्रपती ग्रुपच्या आजच्या या आरोपांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिलेले बार्शीचे नगराध्यक्ष कथलाताई, आमचे मार्गदर्शक सचिन वैद्य सर, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बार्शीचे सीओ मुलानी साहेब, तहसीलदार साहेब, शेख साहेब, डॉक्टर मुकुलकर मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या व त्या कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन केलं.
व त्यांनी छत्रपती ग्रुपला ज्या शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व इथून पुढच्या काळात देखील ते छत्रपती ग्रुपच्या पाठीशी ठामपणे राहतील व आपले आशीर्वाद देतील असं मी विनंती व्यक्त करतो. ते कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी त्यांचा पुनश्च एकदा आभार मानतो आणि अध्यक्ष तहसीलदार साहेब शेख यांच्या वतीनं मी हा कार्यक्रम संपन्न झाला समारोप झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.